जीएसटीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना दिलासा दिलेला आहे। जीएसटी मध्ये अनेक मोठे बदल झालेले आहेत। हे जीएसटीचे बदल काय, जीएसटीचा इतिहास काय, पार्श्वभूमी काय, याच्याबद्दल आपण माहिती पाहू। यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात। आतापर्यंत जीएसटीचे वेगवेगळे एकूण 4 दर होते। ते 4 दर म्हणजे 5%, 12%, 18% आणि 28%। या 4 दराच्या जागी फक्त आता 2च दर ठेवलेले आहेत, ते म्हणजे 5% आणि 18%। याचाच अर्थ 28% आणि 12% हे दर जे आहेत हे वगळलेले आहेत आणि नव्याने 40%चा दर सुद्धा भविष्यामध्ये लागू होणार आहे। आता बघा 22 सप्टेंबर पासून हे दर जे आहेत ते लागू होणार आहेत। 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटी परिषदेची जी 56वी बैठक झाली, या 56व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि आता जास्त दर जो 40%, ज्याला आपण सिन टॅक्स म्हणतो, म्हणजे ज्या शरीराला घातक वस्तू आहेत त्याला 40% दर आहे। त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स आहेत, कॅफेनच्या वस्तू आहेत, त्याच पद्धतीने महागड्या चैनीच्या ज्या वस्तू असतात, त्याच पद्धतीने गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, याच्यावर 40% जीएसटी लावला जाणार आहे। आणि जीवनावश्यक वस्तू या फक्त 0 किंवा 5% जीएसटी असणार आहे। त्या दूध, पनीर, दैनंदिन आहार घेण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू, दवाखाना, या सगळ्या गोष्टीला फक्त 0 ते 5% एवढाच दर असणार आहे। म्हणजे हा दर खूप कमी झालेला आहे। आता जीएसटी बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे। जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला मराठीमध्ये वस्तू व सेवा कर असं सुद्धा म्हटलं जातं। हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे। कर 2 प्रकारचे असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष। त्याच्यापैकी अप्रत्यक्ष कर आहे हा जीएसटी जो आहे हा 101वी घटना दुरुस्ती 2016 नुसार लागू करण्यात आला होता। लागू करायची तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 1 जुलै 2017 पासून जीएसटी हा कर लागू झालेला आहे। आताच मागाशी सांगितलं जीएसटी कौन्सिल किंवा जीएसटी परिषद, याची तरतूद सुद्धा महत्वाची राज्यघटनेमध्ये कलम 279A मध्ये आहे। आणि जीएसटी परिषदेचे अध्यक्ष हे देशाचे अर्थमंत्री असतात, म्हणजे सध्या निर्मला सीतारामन ह्या अध्यक्ष आहेत। ह्या जीएसटीची शिफारस करणारी समिती सुद्धा लक्षात ठेवा, विजय केळकर समितीने या कराची शिफारस केलेली होती। आणि जीएसटी लागू करणारा जगातला पहिला देश होता फ्रान्स। धन्यवाद।